आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील नगरपंचायत अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे, परंतु हे काम पूर्ण न करता त्याचे लोकार्पण करण्यात आले, परंतु अद्यापही शहराला पूर्णतः पाणी पुरवठा होऊ शकला नाही। याबाबत आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करावी असे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष इद्रिस कुरेशी यांनी दिले। सदर निवेदनातून शिंदखेडा नगरपंचायतीने सन 2017 मध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आणि पूर्ण झाले, परंतु संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी काम पूर्ण नसताना कामाचे लोकार्पण करून शिंदखेडा नगरपंचायतीच्या नागरिकांना आजही त्या योजनेचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले नाही। तसेच अंदाजपत्रकाच्या नकाशाप्रमाणे बरेच गल्ली बोळात पाईपलाईन टाकण्यात आले नाही। जुन्या पाईपलाईनला जोडले असल्याचा आरोप केला तरी देखील संबंधित ठेकेदारांनी काम पूर्णत्वाचा दाखला गैरमार्गाने मिळवून कामाचे पूर्ण बिल अधिकाऱ्यांना हाताशी धरून काढण्यात आले आहे। तसेच सदरचे काम पूर्ण नसताना कामाची उर्वरित रक्कम देखील काढून घेतली आहे। या बाबतीत 28/7/2025 रोजी पालकमंत्र्यांची आढावा बैठकीत देखील हा विषय चर्चेला गेला। त्यावेळेस तत्कालीन सत्ताधारी तसेच नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या समोर काम अपूर्ण असल्याबाबत चर्चेत हा विषय चांगला रंगला होता। दिनांक 3/9/2025 रोजी मेन रोड हैदर अली चौक या गल्लीत बेकायदेशीर खोदकाम करून नगरपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता रस्त्यात चारी खोदण्याचे काम करत असताना त्याच नागरिकांनी आणि मी स्वतः समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्याने कामाची विचारपूस केली असता संबंधित नगरपंचायतचे अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची बाजू धरून अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करून झालेले पाप लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते। त्याची देखील आपल्या स्तरावरून दखल घेऊन त्या कामात झालेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणून नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था सुस्थितीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तरी शिंदखेडा नगरपंचायत अंतर्गत सन 2017 मध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि त्या कामासंबंधी जे अधिकारी असतील त्या सर्वांची सखोल चौकशी करून कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपल्या स्तरावरून किंवा उच्च स्तरावरून चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। यावेळी निवेदन देताना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष इद्रिस कुरेशी, शेख इरफान सफदर, शोएब शेख अख्तर, निहाल शेख सफदर, नसीब अखा, सईद अखा, डॉक्टर युनुस कुरेशी, इम्रान कुरेशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। सदर निवेदनाची प्रती माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री, माननीय आमदार अबू आझमी यांना पाठवले आहेत। शिंदखेडा नगरपंचायत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना 2017 21 कोटीची योजना मंजूर झाली होती। ते आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। तरी ठेकेदारांनी असं दाखवून दिलेलं आहे का हे काम पूर्ण झालेलं आहे। आजपर्यंत लोकांच्या घरापर्यंत कुणालाही पाणी मिळालेलं नाही। ठेकेदारांनी जुनी पाईपलाईन टाकून त्याचे सर्व बिल अमानत हे सर्व काढून घेतलेली आहे। याच्यात एक मोठा भ्रष्टाचार आहे। तरी आम्ही हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आलेले आहे। या बाबतीत आमदारांची आढावा बैठक झाली होती। तिथं पालकमंत्र्यांची बैठक झाली होती। तिथं सत्ताधारी व विरोधी हे सर्व एकत्र यांनी त्याला विरोध केला होता, लक्षात आणून दिलं आणि मंत्री साहेबांनी सांगितलं याच्यावर आम्ही चौकशी करू और यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असं आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। याच्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का हे आमच्या नागरिकांकडून अपेक्षा आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।